सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा काल वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देणारे स्टेटस वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी ठेवलेले होते। दरम्यान याच वेळी अशोक मोहिते या तरुणाला मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो याचा जाब विचारून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी बेदम मारहाण केली आहे। एकीकडे कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडत नाहीये तर दुसरीकडे त्याचं समर्थन करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यामुळे याची दखल पोलीस प्रशासन नेमकं घेतंय का याकडे आता साऱ्यांच्याच नजरा आहेत। गेले 60हून अधिक दिवस झाले आहेत कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। याविषयी आता मात्र राजकीय वर्तुळातून अनेक तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहेत। कृष्णा आंधळे याला लपवलंय असा एक सूर उमटतोय तर कृष्णा आंधळे याला मारलं जाईल, पुरावे नष्ट केले जातील असा देखील एक सूर आळवला जातोय। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं कृष्णा आंधळेचे हे स्वयंघोषित कार्यकर्ते, आपण म्हणूया स्वयंघोषित सगळे हे कार्यकर्ते बेदम चोप देताना दिसतात। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या का पाहतो याचा जाब विचारत कृष्णा आंधळे या मित्रांकडून चोप देण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, एकीकडे कृष्णा आंधळे 60हून अधिक दिवस झालेले सापडत नाहीये, दुसरीकडे स्टेटस ठेवून शुभेच्छा दिल्या जात आहेत, तर त्याच दिवशी बातम्या सरपंच हत्या प्रकरणी का पाहिल्या, वाल्मिक कराडच्या विरोधातल्या बातम्या का पाहिल्या असा सवाल उपस्थित करत चोपही दिला जातोय। या सगळ्यावर आता कारवाई होणार का? 24 तासाहून अधिक काळ उलटलेला आहे। हो, निश्चित लागले मॅम। इथे आपण पाहतो की ह्या दोन्ही घटना ज्या आहेत त्या एकाच दिवशी आहेत। म्हणजे थोडक्यात कालच कृष्णा आंधळे याचा वाढदिवस होता आणि याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे जे काही स्टेटस आहे ते या दोघा तरुणांनी ठेवलेले होते आणि हे स्टेटस ठेवल्याच्या नंतर हे तरुण दिवसभर गावामध्ये फिरत असताना जो अशोक नामक जो व्यक्ती आहे तो मोबाईलवरती या बातम्या पाहत होता आणि ह्या बातम्या तू का पाहतोस याचा जाब विचारून त्याला ही बेदम मारहाण जी आहे ती देखील झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। एकंदरीतच डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं त्याला जवळपास 7 टाके जे आहेत त्याच्या डोक्याला पडलेले आहे आणि या अनुषंगानं सध्या रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। मात्र पाहतो की फरार आरोपी कृष्णा आंधळे हा असताना देखील त्याला शुभेच्छा देणारे हे बॅनर जे स्टेटस आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच प्रश्नचिन्ह देखील अनेक उपस्थित केले जात आहेत की आरोपीचं समर्थन केलं जात आहे एका बाजूला आणि त्यामुळेच आता यावरती पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करतं हे महत्वाचं असणार आहे पाहणं। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।